कॉल कट केली तर मी थेट तुझ्या घरी येईन. तू मला आवडली आहेस आणि मला तुझ्यासोबत 2 रात्री घालवायच्या आहेत. बदल्यात तू जितके पैसे सांगशील तितके मी देईन. आकाशने उद्धट आणि गर्विष्ठ आवाजात तिला हुकूमच दिला. हे ऐकताच प्रियंकाच्या अंगात आग भडकली. तिने आकाशला खडसावून बोलले आणि फोन कट केला. तिला हे माहीत नव्हते की चुकून ती एका हट्टी, निर्दयी आणि अहंकारी माणसाच्या अरेरावीला सामोरी गेली आहे, ज्याच्यासाठी त्याच्या हट्टाग्रह सर्व काहीपेक्षा मोठी होती. दुसऱ्या दिवशी प्रियंका ऑफिसमधून बाहेर पडताच एक काळी कार तिच्या जवळ येऊन थांबली आणि तिला सावरायची संधीही न देता, पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब, घाणेरडे लोक, मला अशा लोकांचा प्रचंड तिरस्कार आहे. स्वतःला काय समजतात कुणास ठाऊक. हातात 2 पैसे काय येतात आणि लगेच हवेत उडू लागतात, असे ती रागाने पुटपुटत घरात शिरली. आज तिने पांढऱ्या रंगाचा नवा ड्रेस घातला होता, पण त्या कारवाल्यामुळे तिच्या ड्रेसची अक्षरशः वाट लागली होती. ती ऑफिसमधून बाहेर येऊन रिक्षाची वाट पाहत थांबली होती. तेवढ्यात अचानक तीच काळी कार तिच्याजवळ येऊन थांबली. प्रियंकाने त्या कारवाल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, कारण ही आजची पहिली वेळ नव्हती. गेल्या काही दिवसांपासून तोच माणूस तिचा पाठलाग करत होता. त्याचे वय साधारण 40च्या वर असावे, तर प्रियंका फक्त 22 वर्षांची तरुण आणि सुंदर मुलगी होती. जेव्हा तिला त्याच्या नजरेतील वासना जाणवली, तेव्हा मनातल्या मनात ती त्याला शिव्या देऊ लागली. प्रियंकाचा बस चालला असता तर तिने जाऊन त्याचं तोंडच ओरबाडलं असतं. हॅलो मॅडम, असे म्हणत त्या माणसाने तिला हाक मारायची हिंमत केली आणि तीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. तुम्हाला काय त्रास आहे? प्रियंकाने खाणाऱ्या नजरेने विचारलं. अगं, इतका राग का करतेयस? मी तर फक्त तुझी मदत करायचा विचार करत होतो. तू म्हणशील तर मी तुला माझ्या या आलिशान गाडीतून घरी सोडू शकतो. तुमचा खूप खूप धन्यवाद, पण मला तुमच्या या हरामखोर गाडीत बसायची अजिबात इच्छा नाही, असे ती संतापाने म्हणाली. मॅडम, नीट बोलून दाखवा. दुसऱ्यांच्या मेहनतीच्या कमाईला हराम कसे म्हणू शकता? तो गडबडून म्हणाला. हलाल हराम काय आहे हे तुमचे पोट पाहूनच कळते. तुमची तोंड बाहेर आलेली आणि डोळ्यातली हवस स्पष्ट सांगते की ही गाडी तुम्ही कशी मिळवली आहे. असे ते तुटून पडली. तो अनेक दिवसांपासून तिला त्रास देत होता आणि आज तिचा संयम सुटला होता. सगळी बडास आज त्याच्यावर काढायची तिने ठरवली होती. भल्याचा काही उपयोगच नाही. हो हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जर मी तुमच्यावर उपकार केले तर त्यात माझाच तोटा होईल, म्हणून तुमच्या मेहरबान्या कुठे दुसरीकडेच होता. मला तुमची गरज नाही. तेवढ्यात रिक्षा आली आणि ती पटकन रिक्षात बसली. तिला वाटले की त्या माणसापासून सुटका झाली, पण जेव्हा तिची नजर रिक्षाच्या बाजूच्या आरशात गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती काळी कार अजूनही तिचा पाठलाग करत होती. हे देवा, या माणसाचे सर्व काही नष्ट होऊ दे. हा पूर्णपणे बर्बाद हो. हा तर माझ्या मागेच लागला आहे. कुठे माझ्या घरापर्यंतच येऊ नये. काकूंना जर कळाले तर त्या मला टोमणे मारून मारून जिवंत ठेवणार नाहीत. मला अपमानित करण्यासाठी त्यांना फक्त एकच संधी हवी असते. आता तिला खरंच भीती वाटू लागली होती. तो कारवाला तर प्रचंड धीट निघाला होता. दीदी, मी इथून पुढे जाऊ शकत नाही. पुढे गल्ली फारच अरुंद आणि खराब आहे. रिक्षावाला म्हणाला. भाऊ, थोडं पुढेच सोडा ना, असे ती काकुळतीला आली. मग जास्त पैसे लागतील. रिक्षावाल्यालाही तिची अडचण समजली होती, म्हणून दात दाखवत अर्थपूर्ण हसू देत तो म्हणाला, फक्त 2 पावलांचंच अंतर आहे. मोफत सोडलं असतं तर काय बिघडलं असतं? तुमच्याही सगळ्यांना हराम खायचीच सवय लागली आहे. ती वैतागून खिशातून 100 रुपये काढून त्याच्या हातावर ठेवते. दीदी, आपली तर 150चीच बोलणी झाली होती. माझं डोकं खराब करू नका. रिक्षावाला थेट तिच्या तोंडावर खोटं बोलत होता, त्यामुळे तिचा राग आणखीनच वाढला. त्याच्याशी भांडण्यात अडकून ती त्या क्षणी हेही विसरून गेली होती की ती एका कारवाल्यापासून वाचत पडत आहे.
मोठ्या कष्टाने 150 रुपये देऊन तिने त्या रिक्षावाल्यापासून सुटका करून घेतली आणि रिक्षावाला तेथून निघून गेला. जशी ती मागे वळली तशी चिखलाची उडण तिच्या कपड्यांवर आणि चेहऱ्यावर येऊन पडली. तोच कारवाला अगदी तिच्या जवळून वेगात गाडी काढून घेऊन गेला होता. तिच्या पांढऱ्या ड्रेसची पूर्णपणे वाट लागली होती आणि चेहऱ्याचीही अवस्था वाईट झाली होती. ती तिथेच उभी राहून कारवाल्याला शिव्या देऊ लागली. आजूबाजूचे लोक तिला विचित्र नजरेने पाहू लागले. नेहा, तिची बालमैत्रीण, धावत तिच्या जवळ आली. काय झालं आहे तुला प्रियांका? आणि इथे असा तमाशा का करतेस? चल घरी जाऊया. प्रियंकाचं मन करत होतं की तिथेच ढसाढसा रडावं. तिच्या आयुष्यातील 2 सगळ्यात मोठ्या चुका म्हणजे एक तर ती गरीब होती आणि दुसरी म्हणजे ती खूपच सुंदर होती. जो कोणी तिला पाहायचा तो पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडायचा. तरीही कोणीच तिच्यासोबत मजबूत आणि पवित्र नातं जोडायला तयार नव्हतं. आजकाल मुलांकडे इतके पर्याय असतात की आधी ते सुंदर मुलीला फसवायचा प्रयत्न करतात आणि तिने नकार दिला की तिला सोडून पुढच्या मुलीकडे वळतात. प्रियंकाच्या आयुष्यात जेवढे लोक आले सगळ्यांचा हेतू फक्त तिच्यासोबत टाइमपास करण्याचाच होता. पण प्रियंकाने नेहमीच त्यांना त्यांची अवकात दाखवून हाकलून लावलं होतं. घरी परतल्यावरही तिचे कझिन तिला पाहून हसू लागले. रोहनचे दात दाखवून हसणे पाहून तिच्या अंगात आग भडकली. आपली पुस्तकं उचल आणि माझ्याजवळ ये. मी तुला परीक्षेची तयारी करून देणार आहे, असे ती चेहऱ्यावर हात फिरवत धमकीच्या सुरात बोलली. रोहनने भीतीने गिळलेला थुंकीचा घोट गिळला. त्याला आपली चूक लगेचच कळली होती. तो कसा विसरला की प्रियंका फक्त त्याची कझिनच नाही तर त्याची ट्युशनची शिक्षिकाही आहे. आणि हे सगळं त्याच्या आईच्या सांगण्यावरूनच चाललं होतं. काकू गल्लीतल्या दुसऱ्या मुलींना ट्युशनचे पैसे द्यायला तयार नव्हत्या, म्हणून त्यांनी आपल्या खोडकर आणि कामचुकार मुलांना प्रियंकाच्या हवाली केलं होतं. प्रियंका कामावरून घरी आली की मुलांना ट्युशन शिकवायला बसायची. गल्लीतली इतर मुलंही यायची. 2 तासाचंच तिचं डोकं अक्षरशः भंजाळून जायचं, कारण सगळी मुलं हद्दपार नालायक होती. ती मुलांना चांगलंच मारायची सुद्धा, पण तरीही तिचा राग काही केला कमी होत नव्हता, कारण ही मुलं इतकी आगाऊ होती की मार खाल्ल्याच्या पुढच्या क्षणी पुन्हा मस्ती सुरू करायची. तिची आई तिला ओरडायची आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणायची, प्रियंका, देवाला घाबर, मुलांवर थोडी दया कर, ही तुला शाप देतील. पण ती सगळी बोलणी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. जेव्हा ती घरात शिरली तेव्हा तिच्या आईने तिचे कपडे पाहून छाती बडवायला सुरुवात केली. अरे देवा, मी मेल्यासारखी झाले. 3,000चा नवा ड्रेस घेतला होता एखाद्या कार्याकरता आणि तू तो असाच घालून बाहेर गेलीस आणि अशी अवस्था करून परत आलीस. किती वेळा सांगितलं आहे तुला की पांढरे कपडे घेऊ नकोस. एकदा खराब झाला की पुन्हा घालण्यासारखे राहत नाहीत, पण तू आहेस की माझं ऐकतच नाहीस. काय झालं आई? मला काय माहीत होतं तो नालायक गाडीवाला इतकी घाणेरडी हरकत करेल. बोलता बोलता तिचा आवाज भरून आला होता आणि डोळ्यात पाणी तरळू लागलं होतं. आई, आपण गरीब का आहोत? आपण श्रीमंत असतो तर किती बरं झालं असतं. खरंच सांगते, मला वाईट आणि घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्या सगळ्यांचीच तोंडं फोडून काढली असती, जे माझ्या मजबुरीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. माझ्या हातात असतं तर त्यांच्या श्वासांनाच त्यांच्यासाठी जड केलं असतं. एवढं बोलून ती आईच्या कुशीत बसून ढसाढसा रडू लागली. तिच्या मनातलं दुःख काही केल्या कमी होत नव्हतं. अरे माझ्या बाळा, तुला 1000 वेळा समजावलं आहे, असं रडू नकोस. आपण हजारो लोकांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. आपल्यावर देवाची मोठी कृपा आहे. आपण ज्या आयुष्याला जगतोय ना, तेच आयुष्य काही लोकांचं स्वप्न असतं, तर काही लोकांचं आवडतं आयुष्य असतं. असे म्हणत ती प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देत होती. आणि जिथपर्यंत अशा लोकांचा प्रश्न आहे
तर बाळा, चांगले आणि वाईट लोक सगळीकडेच असतात. आई, मग त्यांच्यासोबत वाईट का घडत नाही? जेव्हा जेव्हा हे लोक मला घाणेरड्या नजरेने पाहतात, तेव्हा माझ्या मनात तीव्र इच्छा होते की देवाने यांचे डोळेच काढून घ्यावेत. हे कधीच पाहण्यासारखे उरू नयेत. ती रागाने अक्षरशः पेटून उठली होती. तिची आई म्हणाली, म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की नोकरी सोडून दे. नोकरी सोडली तर आपण खाणार काय? काका तर आपल्याला फुटकी कवडी सुद्धा द्यायला तयार नाहीत. माझ्या वडिलांच्या मालमत्तेवरही त्यांनी कब्जा करून बसले आहेत. कधी 2 रुपये जास्त मागितले तरी त्यांचे नाटक सुरू होते. ती पुन्हा रागाने बेभान झाली होती. आशाताई झपाट्याने तिच्याकडे आली आणि तिचा हात पकडून रागाने म्हणाली, गप्प हो. तुझ्या काकूंनी ऐकलं तर फार संतापतील. घरात भांडण व्हावं असं तुला का वाटतं? ती हात झटकून वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. अंघोळीनंतर तिचं डोकं बरंचसं शांत झालं होतं, पण तरीही डोक्याच्या मागच्या भागात वेदनेची ठसठस जाणवत होती. मग तिला आठवलं की अजून मुलांना ट्युशनही शिकवायचे आहे. तेव्हा तिला तिथेच बसून ढसाढसा रडावंसं वाटलं. कसंबसं धैर्य गोळा करून जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मुलं एकदम गप्प झाली. आज टीचरचा मूड खराब आहे आणि कोणी जरी थोडीशी चूक केली तर आपली खैर नाही, हे त्यांना समजून चुकलं होतं. गुड्डू तर रोहनच्या मागे जाऊन अशी लपली जणू दीदींनी पाहिलं तर प्रलयच येईल. पटकन सगळी आपापली पुस्तकं काढा आणि वाचायला सुरुवात करा, असं म्हणून ती सोफ्याला टेकून बसली. मुलं जोरजोरात आपापले धडे पाठ करू लागली. त्यांच्या आवाजांनी तिचं डोकं पुन्हा दुखू लागलं. रोहन, तू इथे येऊन बस. तिची गरुडासारखी नजर रोहनवर स्थिरावली. तो जवळ येताच रोहन भीतीने हंबरडा फोडून रडू लागला. अरे, आता काय झालं? असा का रडतोयस? तोंड बंद कर. त्याचा आवाज इतका कर्कश होता की प्रियंकाला कानातही वेदना जाणवू लागल्या. आधी फक्त डोकं दुखत होतं, पण आता कानही दुखू लागले होते. मी सांगते गप्प बस, नाहीतर मान पिळून काढेन. आई, आई, हे ऐकताच तो आणखी घाबरला आणि आई आई म्हणत जोरजोरात रडू लागला. म्हणजे तू अशा प्रकारे सुधारणार नाहीस, तिने धमकी दिली आणि तो लगेच गप्प झाला. आता सांग, काय झालं? मी अजून काहीच बोललेलं नाही. दीदी, मला मारू नकोस, खरंच खूप दुखतंय, तो निरागसपणे म्हणाला. जेव्हा तू प्रेमाने समजावतेस ना, तेव्हा तू खूप छान वाटतेस. तू रागवू नकोस दीदी, असं म्हणत तो लहान मुलांसारखा हुंदके देऊ लागला आणि प्रियंका मात्र खोल श्वास घेत तिथेच थांबली. पुढच्या क्षणी तिने रोहनचा हात धरून त्याला आपल्या जवळ बसवलं आणि घट्ट मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यातून काही अश्रू ओघळले आणि ते रोहनच्या केसात मिसळून गेले. तिला या मुलांवर रागवायचं नव्हतं, तिला त्यांच्यावर प्रेम करायचं होतं. पण कधीकधी परिस्थिती अशी बनते की तिच्या मनात इतकी अस्वस्थता भरून येते की तिला स्वतःवरही ताबा ठेवता येत नाही. चल, ठीक आहे, आता रडणं बंद कर, असं म्हणत तिने पहिल्यांदाच संयम ठेवला आणि आपल्या रागावर नियंत्रण मिळवलं. जरी त्या दिवशी तिचा मूड खूपच खराब होता. नवीन ड्रेस खराब झाल्याचं दुःख वेगळंच होतं. रात्री मुलांना शिकवून ती आपल्या खोलीत येऊन झोपली. तेव्हा ऑफिसच्या ग्रुपवर एक मेसेज आला. उद्या सगळ्यांना सकाळी लवकर ऑफिसला पोचायचं होतं. उद्या खरं तर सुट्टी होती, पण तरीही सगळ्यांना बोलावलं जात होतं. मेसेज वाचताच तिच्या अंगात आग भडकली. या बॉसचं डोकंच फिरलं आहे. एकतर इतके कमी पैसे देतो आणि वरून काम मात्र असं करून घेतो जसं आमचं बँक खातं डॉलर्सनी भरलेलं आहे. आता माझा अजिबात संयम उरलेला नाही. मी आता या ऑफिसमध्ये काम करणार नाही. उद्या त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून देईन आणि मनसोक्त सुनावून येईन, असा पक्का निश्चय मनात करून ती झोपायला गेली. कारण दुसऱ्या दिवशी तिला लवकरच उठायचं होतं. आकाश त्यावेळी आपल्या मित्रांसोबत शहरातील
सगळ्यात मोठ्या क्लबमध्ये होता. समोर सुंदर मुली स्टेजवर नाचत होत्या, पण त्याचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. तो कुठल्या तरी खोल अनोळखी विचारात गुंतून दूर कुठेतरी एकाच बिंदूकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर विचारांच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या आणि कपाळावर खोल आठ्या पडल्या होत्या. अचानक एक मुलगी त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. मोहक नजरेने तिने आपला हात आकाशच्या खांद्यावर ठेवला, पण आकाशने रागाने तिचा हात झटकून टाकला आणि तिरस्काराने तिच्याकडे पाहिलं. अरे माझा हिरो, एवढा राग का आलाय आणि इतके त्रस्त का दिसताय? चल माझ्यासोबत ये, मी तुझ्या सगळ्या चिंता दूर करून टाकते. असं म्हणत तिने त्याचा हात धरून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला, पण आकाशने झटक्यात आपला हात सोडवला आणि धमकीच्या सुरात म्हणाला, आत्ताच माझ्या नजरेसमोरून निघून जा, नाहीतर अशी अवस्था करीन की स्वतःशी नजर मिळवण्याच्याही लायकीची राहणार नाहीस. एवढा राग का करतोयस? जर तुला हे सगळं इतकं नकोसं वाटत असेल तर इथे येतोसच कशाला? ती मुलगी दुखावली गेली होती, कारण ती या क्लबमधली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जास्त मागणी असलेली स्त्री होती. आजवर कोणीही तिला कधीच नकार दिला नव्हता. उलट लोक तिला मिळवण्यासाठी तडफडायचे. पहिल्यांदाच ती स्वतःहून एखाद्या पुरुषाकडे आली होती आणि तो पुरुष तिला झटकून दूर करत होता. ही तिची उघड उघड बेइज्जती होती. जर 2 मिनिटांच्या आत तू माझ्या नजरेसमोरून गायब झाली नाहीस तर तुला अशी मरणयातना देईन की मेल्यावरही भीतीने माझंच नाव पुकारत राहशील, असं आकाशने थंडपणे म्हटलं. हे ऐकताच ती मुलगी मागे सरकली. भीतीने तिचं हृदय धडधडू लागलं. ती वळली तर तिथे राहुल उभा होता आणि तिला पाहून हसत होता. तोही बऱ्याच काळापासून इथे येत होता आणि आकाशचा मित्रही होता. काय झालं? वाटतंय त्याने तुला फारशी किंमत दिली नाही, असं राहुल तिचा लालबुंद चेहरा पाहून म्हणाला. हा स्वतःला काय समजतो? असं ती चिडून म्हणाली. मला आजपर्यंत कधीच समजलं नाही की हा या क्लबमध्ये येतोच कशासाठी. आम्ही तर आकाशासारख्या श्रीमंत पुरुषांसाठी येतो आणि श्रीमंत पुरुष आम्हासारख्या सुंदर स्त्रियांसाठी. पण याचा इथे येण्यामागचा खरा हेतू मला आजवर समजलेलाच नाही. आकाश आणि राहुल लहानपणापासूनचे मित्र होते. आकाश क्लबमध्ये येत असे, पार्टीज एन्जॉय करत असे, पण त्याचं मन नेहमीच कुठेतरी वेगळ्याच विचारात हरवलेलं असायचं. पण आजपर्यंत आकाशने कधीही कोणत्याही स्त्रीकडे वाकडी नजर करून पाहिलं नव्हतं, ना कधी कोणत्या स्त्रीला हात लावण्याचा प्रयत्न केला होता. तो तिथे फक्त स्वतःसाठी यायचा, दारू वगैरे प्यायचा, थोडा वेळ शांततेत घालवायचा आणि मग मित्रांसोबत बाहेर निघून जायचा. अनेकदा त्याचे मित्र त्याची चेष्टा करायचे की तुझ्यासोबत क्लबमध्ये जाण्याचा काहीच फायदा नाही, तू कुठल्याच मुलीजवळ जात नाहीस. तेव्हा तो तिरस्काराने मान हलवून म्हणायचा, माझा स्तर इतका खाली नाही की मी अशा मुलींकडे जाईन ज्या सगळ्यांसाठी नेहमी उपलब्ध असतात. त्याचे मित्र त्याच्या या बोलण्याला कधीच गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना तो वेडा, विक्षिप्त वाटायचा. आकाशलाही त्यांना स्वतःबद्दल समजावून सांगण्याची किंवा तो खरा कसा आहे हे स्पष्ट करण्याची काही गरज वाटत नव्हती. त्या रात्री सुद्धा तो रिकाम्या हातानेच घरी परतला होता. त्याच्या कपाळावर खोल आठ्या पडल्या होत्या. आजही ती मला भेटली नाही, असे म्हणत त्याने रागाने स्टेअरिंगवर हात आपटला. मागच्या सीटवर दारूच्या नशेत लोळत पडलेला राहुल हसत म्हणाला, कोणत्या मुलीबद्दल बोलतोयस तू? इतकी सुंदर मुलगी तर तुझ्याजवळ आली होती, पण तो तिला जवळ येऊच दिलं नाहीस. यावर आकाश ओरडत म्हणाला, मी तिच्याबद्दल बोलत नाहीये राहुल, मी त्या भुऱ्या डोळ्यांच्या मुलीबद्दल बोलतोय जिने माझी झोप, माझं सगळं हिरावून घेतलं आहे. ती सतत माझ्या डोक्यावर स्वार असते, तिच्याशिवाय मला काहीच दिसत नाही. हे ऐकून नशेत असलेला राहुल पुन्हा हसू लागला. मला वाटतं तू वेडा झालायस आकाश. पण आकाशवर याचा काही परिणाम झाला नाही.
म्हणूनच तो मन मोकळेपणाने बोलत होता, कारण त्याला माहीत होतं की राहुल सध्या शुद्धीवर नाही आणि उद्या त्याला काहीच आठवणार नाही. राहुलला घरी सोडून दिल्यानंतर आकाश पुन्हा दुसऱ्या क्लबकडे वळला. गेल्या 3 वर्षांपासून तो सतत क्लबच्या फेऱ्या मारत होता. त्याच्या भागात आणि शहरात असा एकही क्लब उरला नव्हता जिथे तो गेला नव्हता, जिथे त्याने त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण ती पुन्हा कधीच दिसली नाही. जणू तिला जमिनीने गिळून टाकली किंवा आकाशानेच पळवून नेलं. आता त्याचं धैर्यही खचू लागलं होतं आणि संयमही संपत चालला होता. तो तिच्या मागे जणू वेडाच झाला होता. खोलीत पोहोचताच तो थकलेल्या अवस्थेत पलंगावर कोसळला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळून आलं. माझ्या मनात तुझ्यासाठी इतकी तडफड का आहे? तुझ्यात अशी कोणती ओढ आहे की मी हळूहळू तुझा वेडा होत चाललो आहे? फक्त एका झलकीतच तू मला आपल्या ताब्यात घेतलंस. तू माझ्यावर नेमका कोणता जादू केलास? असे म्हणत तो व्याकुळ होऊन ओरडला आणि मग दुसऱ्या बाजूला वळून झोपला. त्याला त्या मुलीचा फक्त चेहराच आठवत होता. ना तिचं नाव माहीत होतं, ना ती कोण होती, कुठून आली होती आणि कुठे निघून गेली होती. आता हे सगळं फक्त देवालाच माहीत होतं. त्याच्या हातात जे काही होतं ते सगळं त्याने करून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नव्हता. आता तो फक्त एवढीच प्रार्थना करू शकत होता की ती मुलगी त्याला पुन्हा एकदा भेटावी. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियंका लवकरच उठली. तिच्या डोक्यात जोरात दुखत होतं, कारण मागच्या रात्री तिला नीट झोप लागली नव्हती. मध्यरात्री तिची मैत्रीण साराने तिला फोन करून उठवलं होतं. बिचारी सारा, तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता आणि ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. प्रियांका बराच वेळ तिला समजावत बसली, धीर देत होती. कदाचित याच कारणामुळे प्रियंकाला लग्नाच्या नावानेच भीती वाटत होती, कारण आजच्या पिढीत संयम नावाची गोष्टच उरलेली नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर वाद निर्माण करतात आणि एकमेकांना सोडून देतात. तिच्या मैत्रिणीचाही अगदी क्षुल्लक कारणावरूनच वाद झाला होता. तिने आपल्या नवऱ्याला फक्त एवढंच सांगितलं की तू इतर मुलींशी बोलत जाऊ नकोस. मी तुझी बायको आहे आणि मला या मैत्रिणी आवडत नाहीत. एवढ्यावरच भांडण झालं आणि आपल्या मैत्रिणी टिकवण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. प्रियंकाला खूप दुःख झालं होतं, पण ती तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हती. ऑफिसला पोहोचली तेव्हा ती बऱ्यापैकी उशिरा झाली होती. बॉसने तिला लगेचच आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं. रागावर कसंबसं ताबा ठेवत ती कॅबिनमध्ये शिरली. समोर संजय शर्मा साहेब खुर्चीला टेकून बसले होते आणि थोड्या अंतरावर सोफ्यावर विक्रम अर्धवट आडवा बसला होता. तो इथे एका अतिशय महत्त्वाच्या मीटिंगसाठी आला होता. संजय शर्मा त्याचा चुलत भाऊही होता आणि चांगला मित्रसुद्धा. आपण मला बोलावलंय सर? तिने शर्मासाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून खाणाऱ्या सुरात विचारलं, कारण आज ती अजिबात नम्र राहण्याच्या मूडमध्ये नव्हती. नोकरी सोडायचा निर्णय तिने आधीच घेतला होता आणि आज सगळी जुनी खाती साफ करायची तिने ठरवलं होतं. इतकं सुनवायचं की मनात काहीच शिल्लक राहू नये. हो मॅडम, आधी हे सांगा की तुम्ही लेट का आहात? फक्त 2 मिनिटेच उशीर झाला आहे सर, ती तडकून रागात म्हणाली. बॉसच्या डोळ्यात डोळे घालून भांडायला उभी असलेली ही लहानशी नाजूक मुलगी पाहून विक्रम थक्क झाला होता. शर्मासाहेबांनी कपाळावरून हात फिरवला आणि आवरलेल्या आवाजात विचारलं, तुम्ही माझ्याशी कोणत्या सुरात बोलत आहात? सर, ज्या सुरात मी फार पूर्वीच बोलायला हवं होतं त्याच सुरात बोलते. मी नेहमीच तुमचा आदर केला, कारण मला वाटलं तुम्ही आदरास पात्र आहात. मिस, तुम्ही शुद्धीत आहात ना? असं वाटतं की तुमची झोप अजून पूर्ण झाली नाही. मी पूर्ण शुद्धीत हे सगळं बोलते. फक्त 2 मिनिटे उशीर झाला आहे. काही 2 तास उशीर झाला आहे का? की तुम्ही मला ऑफिसमध्ये बोलावून अशी चौकशी करता?
शर्मासाहेब अक्षरशः अवाक झाले होते. पहा, पुन्हा माझ्याशी अशा सुरात बोललात ना, तर मी तुम्हाला या ऑफिसमधून आणि या नोकरीतून काढून टाकेन. ही उघड धमकी ऐकून प्रियंकाच्या ओठावर उपहासपूर्ण हास्य उमटलं. तुम्ही मला काढणार? मी स्वतः राजीनामा देत आहे. मला या 2 पैशांच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्याचा काही छंद नाही. मागच्या 3 महिन्यांपासून तुम्ही माझा पगार अडकवून ठेवला आहे. कर्मचाऱ्यांशी कसं वागायचं याची तुम्हाला जाणीवही नाही. माझ्याच अक्कलवर पडदा पडला होता, जो मी या ऑफिसमध्ये काम करायचा निर्णय घेतला. पण आत्ताच मी तुमच्या या 2 पैशांच्या नोकरीवर थुंकते. असं म्हणत ती थांबली नाही. खुर्चीला लाथ मारत ती वेगाने ऑफिसबाहेर निघून गेली. काही क्षणांपूर्वीच जोरात बंद झालेल्या त्या दरवाजाकडे शर्मासाहेब बघतच राहिले. पाहिलंत ना, किती उद्धट मुलगी आहे. रागाने त्यांचा पारा चढला होता. हो, पाहिलं मी. पण सांग, तू खरंच तिचा उरलेला पगार अडकवून ठेवला होता का? विक्रमने टोकदार नजरेने आपल्या संकुचित मनाच्या चुलत भावाकडे पाहत विचारलं. अरे यार, तू पण आता मला उपदेश देऊ नकोस. असं म्हणत त्याने लगेच मोबाईल उचलून मॅनेजरला फोन लावला. आत्ताच मिस प्रियंकाला थांबवा. त्यांना परत माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या. त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. आपण त्यांना जाऊ देऊ शकत नाही. त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळेच आपल्या इतक्या डील्स यशस्वी झाल्या आहेत. त्यांना जास्त पगाराचा ऑफरही द्या. बाकी मी सगळं सांभाळून घेईन. आता तर थंडी असूनही त्याला घाम फुटू लागला होता. हातपाय गळून पडल्यासारखे झाले होते. कारण ही मुलगी त्याच्यासाठी खरंच खूपच महत्त्वाची होती. तिच्यामुळेच त्याच्या अनेक डील्स यशस्वी झाल्या होत्या. आणि जर ती खरंच नोकरी सोडून गेली तर सगळंच उद्ध्वस्त होणार होतं. बाहेर मॅनेजरने तिला थांबवण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. जास्त पगाराचं ऑफरही दिलं. पण आज ती कुणाच्याच ताब्यात नव्हती. मनातली सगळी भडास तिने बाहेर काढली होती आणि आता इथे काम करणं तिला स्वतःच्या इज्जतीसाठी धोकादायक वाटत होतं. ती झपाट्याने बाहेर पडली आणि पार्किंग एरियात जाऊन उभी राहिली. खोल श्वास घेत ती स्वतःवर उसळणाऱ्या रागावर कसाबसा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिला रडायचं नव्हतं, पण तरीही अश्रू डोळ्यातून ओघळून गालावर वाहू लागले. तिच्याकडे दुसरी कोणतीही नोकरी नव्हती, पण आता इथे राहून आपला अपमान सहन करण्याची तिची तयारी नव्हती. रडून तरी काय फायदा, जेव्हा तू स्वतःहून ही नोकरी सोडली आहेस आणि मनातलं सगळं बोलून टाकलंस. एका अनोळखी पुरुषाचा आवाज ऐकून तिने अस्वस्थपणे डोळे वर केले. जवळच एक अनोळखी माणूस उभी होता. तो तिच्याकडे पाहत नव्हता, तर समोर उभ्या असलेल्या गाडीला एकटक पाहत होता. नितीनच्या बोलण्याकडे तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या शेजारून निघून जाणारच होती. तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला, जर तुला हवं असेल तर मी तुला नोकरी देऊ शकतो. तुझे फायदे आणि बाकी डिटेल्स मी पाहिल्या आहेत. तू खरंच लायक मुलगी आहेस. बिझनेसमध्ये मैत्री नसते, फक्त आणि फक्त नफा पाहिला जातो. जर तू मला फायदा देत असशील तर तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तुझ्या वैयक्तिक आयुष्याशी मला काहीही घेणं देणं नाही. मला फक्त माझा व्यवसाय आणि नफा महत्त्वाचा आहे. तू खूप आत्मकेंद्रित मुलगी आहेस. ऑफर अजूनही तुझ्यासाठी खुली आहे आणि हे माझं कार्ड ठेव. तिथे तुला चांगला पगारही मिळेल. असं म्हणून तो लांब लांब पावलं टाकत तेथून निघून गेला. तर ती मात्र त्या अनोळखी माणसाच्या पाठीकडे एकटक पाहत राहिली. हा ऑफर स्वीकारावा की नाकारावा हेच तिला कळत नव्हतं. घरी परतली तेव्हा तिथे वेगळाच गोंधळ माजला होता. तिची आई रडत रडत आपली अवस्था सांगत होती. तिची मोठी बहीण आरतीही हॉलमध्ये बसलेली होती आणि आईला सावरण्याचा प्रयत्न करत होती. काय चाललंय इथे? आणि कार्तिक जिजू कुठे आहेत? तिने आपल्या जिजूंविषयी विचारलं
आणि आईला काय झालं तेही. खरं तर तिच्या पुतण्याला हृदयाचा आजार होता. तिच्या बहिणीला बऱ्यापैकी पैशांची गरज होती आणि म्हणूनच ती आईकडे पैसे मागायला आली होती. बहिणीचं हे ऐकून तिने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तुला माहीत आहे ना, आपल्याजवळ एक फुटकी कवडीही नाही. प्रियंकाने नाराजीने म्हटलं. हो, मला माहीत आहे आणि मी तुमच्याकडून पैसे घ्यायला आलेली नाही. मी फक्त मनाचं ओझं हलकं करायला आले आहे. असं म्हणून तिने प्रियंकाला घट्ट मिठीत घेतलं. थोड्याच वेळात तिची आई म्हणाली, तू आपल्या ऑफिसमधून लोन काढ. आता तिने त्यांना कसं सांगावं की तिने ती नोकरीच सोडली आहे. हे ऐकून आई आणखी काळजीत पडली असती आणि बहीण वेगळीच तिला बोलून दाखवलं असतं. रात्री बराच वेळ विचार करत तिने नितीनने दिलेलं कार्ड काढलं आणि नंबर डायल करू लागली. तो नंबर आधीच नितीनच्या मोबाईलमध्ये सेव्ह होता. हे पाहताच नितीनच्या ओठांवर एक खोल स्मित पसरलं. हॅलो, असं म्हणत त्याने मोबाईल कानाला लावला आणि दुसऱ्या बाजूने एक नाजूक आवाज ऐकू आला. मला तुमची नोकरी मान्य आहे. ही गोष्ट तुम्ही सकाळी ऑफिसच्या वेळेतही सांगू शकत होतात आणि माझ्या मते अर्ध्या रात्री सभ्य लोकांना फोन करणं योग्य मानलं जात नाही, असं तो गंभीर सुरात म्हणाला. हे ऐकताच ती खूपच गडबडली. आय एम रिअली सॉरी. मी खरं तर खूप त्रस्त होते, त्यामुळे मला काहीच सुचलं नाही, असं म्हणत तिने कपाळावर हात फिरवला. इट्स ओके. उद्यापासून कामावर या आणि हो, तुमची काही कागदपत्रही सोबत आणा, जेणेकरून तुमचा रेकॉर्ड सेव्ह करता येईल. असं म्हणून त्याने कॉल कट केला. ती काही बोलायच्या आतच लाईन डिस्कनेक्ट झाली होती. तिला थोडंसं वाईटही वाटलं. असा कोण कॉल कट करतो? मला किमान बाय तरी म्हणायला हवं होतं. असं म्हणत तिने रागाने मान हलवली. मी खरंच बरोबर करत आहे का? असा प्रश्न तिने पुन्हा स्वतःलाच विचारला. असो, पुढे जे काही होईल ते पाहू, असं म्हणून तिने नाकावरून माशी हाकलावी तसं केलं आणि पुन्हा झोपायला गेली. दुसरीकडे नितीनने आकाशला फोन करून त्या मुलीच्या जॉईनिंगबद्दल सांगितलं. हे संपूर्ण बिझनेस आकाशचाच होता. नितीन त्याचा चुलत भाऊ होता आणि वडिलांच्या सांगण्यावरूनच त्याच्यासोबत बिझनेसची प्रॅक्टिस करत होता. त्याने वरवर ऐकून घेतलं आणि मग कॉल कट केला, कारण त्याला या गोष्टीत फारसा रस नव्हता. नितीननेही खांदे उडवत आपापल्या कामात स्वतःला गुंतवून ठेवलं. त्याचं काम झालं होतं आणि आता उद्यासाठी फाईल्सही तयार करायच्या होत्या, कारण तो आकाशचा सेक्रेटरी सुद्धा होता. आकाशसारख्या माणसासोबत काम करणं खरंच फार कठीण होतं, कारण त्याचं व्यक्तिमत्व उन्हासावलीसारखं होतं. कधी खूपच प्रेमळ तर कधी अतिशय निर्दयी. आधी त्याने ऐकलं होतं की मुलींचे मूड स्विंग होतात, पण इथे तर मिस्टर आकाशचे मूड स्विंग्स जास्त भयानक आणि असह्य होते. जर त्याला वडिलांच्या निर्णयाचा मान ठेवायचा नसता तर तो कधीच आकाशसोबत काम करणं त्याने पसंत केलं नसतं. तो आपल्या कुटुंबातील सर्वात यशस्वी बिझनेसमॅन होता आणि राजकारण्याच्या दुनियेतही त्याने पाऊल ठेवलं होतं. बिझनेसपेक्षा त्याला राजकारणाचीच जास्त ओढ होती, कारण त्याला लहानपणापासूनच सत्तेची नशा होती. वडील जमीनदार असल्यामुळे त्याने नेहमीच स्वतःला इतरांपेक्षा वरचं मानलं होतं. त्याने कधी झुकणं शिकलंच नव्हतं आणि कोणाच्याही मताला तो महत्त्व देत नसे. त्याच्यासाठी त्याचंच मत सर्वात वरचं होतं आणि जर कोणी त्याच्याशी असहमती दर्शवली तर त्या माणसाला आपल्या मार्गातून बाजूला करण्यासाठी तो क्षणाचाही विलंब करत नसे. हाच त्याच्या स्वभावाचा सर्वात काळा पैलू होता. जी गोष्ट त्याला आवडायची ती तो आपली मालकी समजू लागायचा आणि ती मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयारच असायचा. पण एकदा ती गोष्ट मिळाली की त्याच्या नजरेत तिची किंमत पूर्णपणे संपायची. ती गोष्ट अगदी निरर्थक ठरायची. मग ती एखादी व्यक्ती असो वा एखादी महत्त्वाची गोष्ट, तो तिच्याकडे पाठ फिरवायचा.
आरती आपल्या मुलाला घेऊन त्याच घरात राहायला आली होती. दुसरीकडे तिचा नवरा कार्तिक जोरात पैशांची व्यवस्था करत होता. पहिल्याच दिवशी ऑफिसमधून कर्ज मागणं तिला थोडंसं विचित्र वाटत होतं. जर तिनं जाऊन कर्ज मागितलं असतं तर नितीन तिच्याबद्दल काय विचार करेल हे तिला कळत नव्हतं. अशाच विचारात गुंतलेली ती ऑफिसला पोहोचली आणि तिथे पोहोचताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारलेच राहिले. कारण ती एक अतिशय मोठी आणि आलिशान इमारत होती. आजपर्यंत तिने आयुष्यात इतकी नीटनेटकी फुल्ली फर्निश्ड इमारत कधीच पाहिली नव्हती. उलट तिने नेहमीच लहान सहान ऑफिसमध्ये काम केलं होतं, जिथे हीटर आणि AC क्वचितच असायचे, तेही फक्त बॉसच्या कॅबिनमध्ये. बाकी कर्मचारी थंडीत कुडकुडत किंवा घामाने चिंब होत संपूर्ण दिवस काढायचे. पण इथे मात्र प्रत्येक केबिनमध्ये AC लावलेले होते. ती नितीनच्या ऑफिसमध्ये गेली. नितीनने अतिशय आनंदी आणि सौम्य पद्धतीने तिचं स्वागत केलं. मी तुम्हाला थोड्याच वेळात बॉसला भेटायला नेईन. तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन बसा, असं तो हसत प्रोफेशनल सुरात म्हणाला. ती हलकसं मान हलवून पटकन ऑफिस बाहेर आली. तेवढ्याच समोरून येणाऱ्या एका माणसाची ती धडकता धडकता वाचली आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बाजूने निघून गेली. आकाश मात्र त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला, जिने त्याला सरळ सरळ दुर्लक्ष केलं होतं. तो तिचा चेहरा पाहू शकला नव्हता, पण तिच्या साध्या हालचाली आणि वेशभूषेवरून ती मध्यमवर्गीय मुलगी आहे हे त्याला लगेच कळलं होतं. मध्यमवर्गीय मुली जेव्हा त्याला ॲटिट्यूड दाखवत तेव्हा त्याला फारच चिडचिड व्हायची आणि त्या त्यांच्या औकातीपेक्षा जास्त दाखवतात म्हणून त्यांची चेष्टाही करायचा. मान झटकत तो पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये गेला. तिथे नितीन त्याच्या खुर्चीत बसलेला पाहून त्याचा राग अनावर झाला. तू इथे काय करतोयस? तुला तुझी अवकात विसरायला झाली का? असं तो तीव्र सुरात म्हणाला. आय एम रिअली सॉरी. काल मी तुम्हाला ज्या मुलीबद्दल सांगितलं होतं तिचा इंटरव्ह्यू घेत होतो, असं नितीनने सांगितलं. हे काम तू दुसऱ्या ऑफिसमध्येही करू शकला असतास. पुन्हा मला माझ्या खुर्चीत बसलेला दिसू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. असं म्हणत तो डोळे वटारून आपल्या खुर्चीत बसला. नितीन शांतपणे त्याच्यासमोर उभा राहिला. तू सध्या खूप त्रस्त दिसतोस. माझी काळजी करण्याची गरज नाही. मी सिरियस आहे. तुला काही अडचण असेल तर सांगू शकतोस, जेणेकरून तू माझ्या नाराजीची खिल्ली उडवशील, असं तो रागाने म्हणाला. तुला असं का वाटतं की मी तुझी चेष्टा करेन? मी तुला जज करणार नाही, उलट मदत करण्याचा प्रयत्न करेन, असं नितीन म्हणाला. आकाशला कुणाच्याही मदतीची गरज नाही. त्याला आपल्या समस्या कशा सोडवायच्या ते चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुझी सहानुभूती तुझ्यापुरतीच ठेव. आणि हो, त्या मुलीला 1 आठवड्यानंतर माझ्याकडे पाठव. सध्या माझ्याकडे वेळ नाही. मला टूरसाठी दुबईला जायचं आहे. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसारच होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ऑफिसमध्ये मला बॉस म्हणूनच संबोधायचं. मी तुझा लहान भाऊ नाही आणि इथे आपलं कुठलंही कौटुंबिक नातं नाही. इथे मी तुझा बॉस आहे आणि तू माझा सेक्रेटरी आहेस. समजलंस का? असं म्हणत त्याने बोट दाखवून इशारा केला आणि बाहेर गेला. काही दिवसांपासून तो खूपच अस्वस्थ होता. तो घरीही फारसा जात नव्हता. बहुतेक वेळ बाहेरच भटकवण्यात घालवत होता. एकदा नितीनने त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याला धक्का बसला, कारण आकाश दरवेळी क्लबमध्येच जाताना दिसत होता. तो याबद्दल त्याच्या वडिलांशी बोलू इच्छित होता, पण त्याला भीती वाटत होती की जर आकाशला कळालं की त्याने तक्रार केली आहे तर तो त्याचं आयुष्य अवघड करून टाकेल. अख्खा 1 आठवडा प्रियंका आकाशच्या ऑफिसमध्ये काम करत राहिली आणि तिला हे मुळीच माहीत नव्हतं की ज्या मुलीचा तो गेल्या 3 वर्षांपासून शोध घेत होता ती मुलगी त्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्याच अधीन काम करत होती. त्या दिवशी जेव्हा ती लिफ्टमध्ये चढली तेव्हा तो आधीच लिफ्टमध्ये उभा होता.
बॉस नेमका कसा असेल कोण जाणे. जियाकडून ऐकलं होतं की तो फारच खडूस आहे. जर त्याने मला डोळे वटारले तर मी काय करेन? माझ्या रागावर कसा ताबा ठेवेन? आधीही रागामुळे मी स्वतःच्या हाताने नोकरी गमावली आहे. यावेळी जर ही नोकरीही गेली तर देवा, माझं कसं होणार? असं ती स्वतःशीच पुटपुटत होती. तिला वाटलं की लिफ्टमध्ये ती एकटीच आहे. पण प्रत्यक्षात आकाश लिफ्टच्या दुसऱ्या कोपऱ्यात उभा राहून वैतागलेल्या सुरात तिचं बोलणं ऐकत होता. तुम्ही थोडा वेळ गप्प राहिलात तर उपकार होतील. आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या माणसाला प्रत्यक्ष भेटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल मत बनवू नका. असं एक अनोळखी जड पुरुषी आवाज ऐकून ती दचकून वळली आणि जोरात किंचाळत लिफ्टच्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. तेवढ्यात अचानक लिफ्ट जोरजोरात हलू लागली. काहीतरी खडखड आवाज झाला आणि लिफ्ट बंद पडली. भीतीने ती थेट आकाशला जाऊन चिकटली. त्याच्या शर्टाला तिने घट्ट पकडलं होतं. तिचं संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं. तोही क्षणभर स्तब्ध झाला होता. स्त्रीदेहाची ऊब आणि नाजूकपणा जाणवताच त्याच्या आत दडलेल्या भावना उसळू लागल्या. देवा, कृपया मला वाचव. मला मरायचं नाही, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. काही क्षणांनी लिफ्ट पुन्हा सुरू झाली आणि दिवेही लागले. त्याची नजर जेव्हा तिच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा तो नजर हटवायलाच विसरला. हाच तो चेहरा होता ज्याचा तो गेल्या 3 वर्षांपासून शोध घेत होता आणि आज ती त्याच्याच अगदी जवळ उभी होती. त्याच्या हृदयाचे ठोके वेड्यासारखे धडधडू लागले. जिच्यासाठी तो 3 वर्ष भटकत होता ती आज इतकी जवळ असताना तो स्वतःला कसा रोखू शकला असता? पुढच्या क्षणी त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं. या अचानक हालचालीसाठी ती अजिबात तयार नव्हती. पकडीत सापडलेल्या माशीसारखी ती तडफडू लागली. स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करू लागली. तो मात्र तिच्या चेहऱ्याच्या प्रत्येक रेषेकडे बारकाईने पाहत होता. हीच ती मुलगी आहे का ज्याचा शोध तो घेत होता? याची खात्री करून तो घेत होता. जेव्हा त्याला खात्री पटली तेव्हा ती शुद्धीवर आली आणि झटकन त्याच्यापासून दूर सरकली. तोही ताठ उभा राहिला. प्रियंका आपल्या जागी लाजेने गारटली होती, पण आकाशच्या आत मात्र वादळ उठलं होतं. आगीच्या ज्वाळा पेटल्या होत्या. त्याचं हृदय पूर्णपणे जळत होतं. तिच्या श्वासोच्छवासाची लय बिघडली होती. धडधड वाढली होती. तिला स्वतःवर रागही येत होता आणि भीतीही वाटत होती की हा माणूस तिला संपूर्ण ऑफिसमध्ये बदनाम तर करणार नाही ना? हा कोण आहे तिला माहीत नव्हतं. लिफ्टही आत्ताच बंद पडली होती. मनातल्या मनात दोघेही एकमेकांना शिव्या देत होते आणि ती चालत चालत आपल्या बॉसच्या ऑफिससमोर येऊन थांबली. थोड्या वेळाने आकाश जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये शिरला तेव्हा त्याची उरलेली हिंमतही संपली. हा माझा बॉस आहे? अरे देवा, ऑफिसमध्ये येताना मी तर बॉसची मनापासून निंदा केली होती. देवा रे देवा, मी तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता माझं काही खरं नाही. देवा, कृपया मला वाचव. या माणसाच्या पकडीतून मला सुरक्षित ठेव. मनातल्या मनात काही मंत्र पुटपुटत तिने परवानगी घेऊन खोलीत प्रवेश केला. तो आरामात खुर्चीला टेकून बसला होता आणि ती त्याच्यासमोर जाऊन बसली. तर तुम्हीच आहात मिस प्रियंका. तुमच्या कल्पनांवर सगळीकडे चर्चा होत आहे. तुम्ही खूप बुद्धिमान दिसता. तुमची डिग्री आणि इतर कागदपत्र पाहूनही मला कळलं आहे की तुम्ही खूप मेहनतीने शिक्षण घेतलं आहे. तो शब्द कमी बोलत होता आणि तिच्या अस्तित्वाकडे, तिच्या व्यक्तिमत्वाकडे नजर जास्त रोखून धरत होता. प्रियंकाला त्याच्या नजरेतील उष्णता जाणवत होती, म्हणून ती थोडीशी बाजूला सरकून बसली. तुम्हाला कोणकोणते छंद आहेत? याशिवाय तुम्ही दुसरीकडे कुठे काम करता का? त्याने विचित्र तपासणी करणाऱ्या नजरेने विचारलं. तिने पटकन मान हलवून नकार दिला. नाही, याशिवाय मी कुठेही काम करत नाही. ती थोडीशी डोळे वटारत म्हणाली. रात्रीच्या वेळेसही नाही? कुठली पार्ट टाइम जॉब? हा प्रश्न ऐकताच तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं.
ती काळी भयानक रात्र तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली, जी तिचं सगळं काही हिरावून घेणार होती. ती थोडी घाबरली. "सर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? कृपया सरळ बोला." "मी फक्त एवढंच विचारतोय की याशिवाय तुमचा कुठलाही वेगळा धंदा नाही ना?" आता तो मागे टेकून बसला होता. "मला तुमचं बोलणं अजिबात समजत नाही आणि जॉबच्या बाबतीत सांगायचंय तर ही माझी दुसरी नोकरी आहे. तुम्ही लक्षात ठेवण्यात चूक करताय, मिस प्रियंका. कारण माझ्या मते ही तुमची तिसरी नोकरी आहे." असं म्हणत त्याने तिसरी या शब्दावर जोर दिला. आता तिला त्या माणसाची भीती वाटू लागली होती, कारण तो खूपच गोलगोल बोलत होता आणि त्याचा सूरही थांबवणारा, धडकी भरवणारा होता. जर तिने या ऑफिसमधून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला नसता तर ती केव्हाच या ऑफिसवर थुंकून निघून गेली असती. पण आता अडचण ही होती की कालच तिने नितीनकडून कर्ज घेतलं होतं आणि आता ती ही नोकरी सोडूही शकत नव्हती. सोडायचा प्रयत्न केला असता तर तिला मोठा दंड भरावा लागला असता. ती पूर्णपणे अडकली होती. कसंबसं तिने बॉसच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग उठून बाहेर निघून गेली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. घरी परतल्यावर तिची आई आणि बहीण खूप आनंदात होत्या, कारण कर्जाच्या पैशातून तिच्या पुतण्याचं ऑपरेशन झालं होतं आणि देवाने त्याला नवं आयुष्य दिलं होतं. तिची बहीण आणि जिजू दोघंही तिचे आभार मानत होते आणि तिला धीर देत होते. "काळजी करू नकोस तू, आम्ही लवकरच तुझं सगळं कर्ज फेडू," असं ते म्हणत होते. ती फक्त त्यांच्या बोलण्यावर फिकीशी हसू दिली. खोलीत गेल्यावर ती पुन्हा रडू लागली. ती ऑफिसमधून बाहेर पडताच आकाशने तिच्याबद्दलची सगळी माहिती काढून घेतली होती. ती मध्यमवर्गीय कुटुंबातून होती आणि एका छोट्याशा घरात राहत होती. तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. काकांनी सगळी मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. आई आणि मोठी बहीण होती. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. ती आईसोबत राहत होती. लहानपणापासूनच ती ट्युशन शिकवत होती. नंतर तिने अकॅडमीतही शिकवलं होतं. पण या सगळ्यांशिवाय तिच्या आयुष्यातला एक असा अध्याय होता जो काळा होता आणि त्याबद्दल फक्त त्यालाच माहीत होतं. ते म्हणजे प्रियंकाने क्लबमध्येही काम केलं होतं, पण ते फक्त आणि फक्त एका रात्रीसाठी होतं. ती रात्र तिच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक आणि काळी रात्र होती. आजही ती आठवली की तिचं अस्तित्व भीतीने थरथर कापू लागायचं. घरी गेल्यावर तिने याबद्दल खूप विचार केला आणि आठवणींच्या गर्दीत तिला त्याचा चेहरा आठवला. अरे, हा तर तोच माणूस होता ज्याने त्या रात्री तिला वाचवलं होतं. हो, ती रात्र आजपासून 3 वर्षांपूर्वीची होती. तिला नोकरीची खूप गरज होती. तिला शिक्षणाची प्रचंड आवड होती आणि तिला युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यायचा होता. पण फी भरण्यासाठी पैसे कमी पडत होते. लहानपणापासून आतापर्यंत तिने स्वतःच आपल्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. पण मध्येच 1 महिना तिची तब्येत खूप बिघडली होती. त्यामुळे ती शिकवू शकली नव्हती. तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं होतं, "माझ्याकडे एक जॉब आहे. तुला एका हॉटेलमध्ये जावं लागेल. तिथे तुला तासाच्या हिशोबाने पगार मिळेल. नाईट ड्युटीही असेल, पण मीही तुझ्यासोबतच राहीन." ती आपल्या मैत्रिणीच्या बोलण्यात आली, कारण ती तिची कॉलेजमधली मैत्रीण होती. तिला माहीत नव्हतं की तिची मैत्रीण मनातल्या मनात तिच्याबद्दल काय विचार करत आहे. ती तिच्यावर जळत होती आणि तिला अडकवू पाहत होती. पण ती या सगळ्यांपासून पूर्णपणे अनभिज्ञ राहून तिच्या सोबत निघाली. तिने आपल्या मोठ्या बहिणीला विश्वासात घेतलं होतं आणि घरी असंच सांगितलं होतं की ती मोठ्या बहिणीला भेटायला चालली आहे. पण जेव्हा तिची मैत्रीण तिला क्लबमध्ये घेऊन गेली तेव्हा ती प्रचंड घाबरली. क्लबमध्ये फार विचित्र आणि वेगळ्या प्रकारचे लोक होते. मुलं तिला घाणेरड्या नजरेने पाहत होती. ती भीतीने कोपऱ्यात उभी होती. आकाश, जो पहिल्यांदाच आपल्या मित्रांसोबत तिथे आला होता, तिला पाहताच थपकून जागेवरच थांबला. जसा तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला, तशी ती भीतीने
म्हणाली, "प्लीज माझ्याजवळ येऊ नका. मी एक सभ्य मुलगी आहे." हे ऐकताच त्याच्या मनात काहीतरी हललं. तिने घातलेला साधा ड्रेस आणि दुपट्ट्याने स्वतःला झाकून ठेवण्याची पद्धत पाहून स्पष्ट दिसत होतं की ती खरोखरच सभ्य मुलगी आहे. "मग तू इथे काय करतेस?" त्याने विचारलं. "मला माझ्या मैत्रिणीने फसवून इथे आणलं आहे. आता ती कुठे गेली आहे काहीच कळत नाही." असं ती रडत म्हणाली. तेवढ्यात तानियाही तिच्या जवळ आली. तिच्याजवळ एक भिकना मुलगा उभा आहे. हे पाहून ती खोडकर हसत म्हणाली, "अरे वा, तू तर माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त चालाख निघालीस. पहिलाच क्लायंट सुद्धा शोधलास." "नाही नाही, असं काही नाही. ही खोटं बोलते आहे. मी अशी मुलगी नाही. माझ्यावर विश्वास ठेवा." असं म्हणत ती थेट आकाशच्या मागे जाऊन लपली. "तुमच्यापैकी कोणीही या मुलीला हात लावणार नाही. कुणीही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल." असं त्याने डोळे वटारून सांगितलं. का माहीत नाही, पण त्या मुलीला वाचवण्यासाठी तो पुढे सरसावला होता. मात्र तान्यासोबत आलेल्या मुलांनी त्याच्याशी भांडण सुरू केलं. त्यांची नजर चुकवून ती वेगाने क्लबबाहेर पळाली. मागे वळूनही न पाहता ती धावत सुटली. ती खूपच घाबरलेली होती. तिला कुठूनही दूर जायचं होतं. अचानक ती एका कारला जाऊन धडकली. त्या कारमध्ये एक जोडपं बसलेलं होतं. त्यांनी तिला उचलून थेट हॉस्पिटलमध्ये नेलं. तिने पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्येच काढली आणि सकाळी शांतपणे घरी परतली. आदल्या रात्री तिच्यासोबत जे काही घडलं ते ती कुणालाही सांगू शकली नाही. मोठ्या बहिणीलाही नाही. मैत्रीवरचा तिचा विश्वासच उडून गेला होता. कारण तानियाने जे काही केलं होतं ते ती कधीच विसरू शकत नव्हती. नंतर आकाशने त्या लोकांशी 2 हात केल्यानंतर तिला सर्वत्र शोधलं, पण ती जणू जमिनीत गडप झाली होती किंवा आकाशाने गिळून टाकली होती. पुढे तो पुन्हा आपल्या कामात गुंतून गेला. आता जेव्हा तो प्रियांकाला पुन्हा भेटला तेव्हा तो बराच बदललेला होता. त्यावेळी तो खूपच कमजोर आणि क्रूश होता. पण या 3 वर्षात जिम करून त्याने आपली शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व पूर्णपणे घडवलं होतं. आता तो ओळखूही येणार नाही इतका बदलला होता. म्हणूनच प्रियांकाला क्षणभर तो ओळखताच आला नव्हता. पण ज्या पद्धतीने तो बोलला होता तेव्हा ती थक्कूनच राहिली होती. हे सगळे विचार तिच्या मनात सुरू असतानाच मोबाईलची वाजणारी रिंग तिचं लक्ष वेधून घेऊन गेली. तिने मोबाईल उचलला. स्क्रीनवर एक नवा नंबर चमकत होता. धडधडत्या हृदयाने तिने हॅलो म्हटलं, पण समोरच्याचा आवाज ऐकताच तिचं हृदय जणू धडधडणं विसरून गेलं. तो आकाश होता आणि त्याने प्रियांकासमोर जो प्रस्ताव ठेवला त्याने ती इतकी घाबरली की तोंडातून शब्दही निघेनात. त्या रात्री त्याने तिला फोन करून अत्यंत उद्धट सुरात सांगितलं की "तू मला आवडली आहेस आणि मला तुझ्यासोबत काही काळ घालवायचा आहे. तू जितके पैसे सांगशील तितके देण्यास मी तयार आहे. जी गोष्ट मला आवडते ती मी माझी मालकी समजतो आणि तूही मला आवडली आहेस. जोपर्यंत माझं तुझ्यापासून मन भरत नाही तोपर्यंत तुला माझ्यासोबत ठेवायचं आहे." तो कधीच प्रेमाच्या भावनेला सामोरा गेला नव्हता. त्याला वाटत होतं की ही मुलगी त्याला आवडते. काही दिवस जवळ ठेवली की त्याचं मन भरेल आणि मग तो तिला सोडून देईल. पण त्याला हे माहीत नव्हतं की ही मुलगी तर त्याच्या रक्तात भिनकावत चालली होती. त्याचं बोलणं ऐकून ती संतापाने बेभान झाली. "तू स्वतःला काय समजतोस? तुला असं वाटत असेल की पैशांनी तू मला विकत घेऊ शकतोस तर हा तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तुझ्यासारख्या माणसांवर थुंकायलाही मला आवडणार नाही." ती ओरडत म्हणाली, "आणि हो, तुझ्या नोकरीलाही मी नाकारते." त्याचं पुढचं काही ऐकण्याआधीच तिने फोन कट केला. इतकंच नाही तर फोन स्विच ऑफच केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीनने तिला फोन करून लगेच ऑफिसला यायला सांगितलं. कारण एक महत्त्वाची मीटिंग होती. ती पूर्णपणे अडकली होती. जाण्यास नकार दिला तर मोठा दंड भरावा लागणार होता
आणि तिथे गेल्यावर आकाश समोर जावं लागलं तर ती स्वतःच्या नजरेतच लाजिरवाणी ठरणार होती. नाईलाजाने तिला ऑफिसला जावंच लागलं. त्याच्याशी सामना होऊ नये यासाठी ती पूर्ण प्रयत्न करत होती. एकदा ऑफिसमधून बाहेर पडताना त्याला पाहताच ती लगेच गप्प झाली. आकाशने तिला पाहिलं होतं आणि तिने लपवण्याचा प्रयत्न करतच तो नकळत हसला. माझ्या प्रिये, कुठल्याही परिस्थितीत तुला माझ्याकडे यावंच लागणार आहे. आनंदाने ये किंवा माझ्या जबरदस्तीने. आता तर शेवटी मी तुझ्या आयुष्यात येणारच आहे. त्या दिवशी ती ऑफिसमधून बाहेर पडून फुटपाथवर चढत होती. तेवढ्यात एक काळी गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. तिला सावरायची संधीही मिळाली नाही आणि कुणीतरी तिचा हात ओढून जोरात गाडीत ढकललं. ती प्रतिकार करत राहिली, पण कुणीतरी तिच्या नाकावर रुमाल दाबला आणि ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेव्हा ती दोरीने बांधलेली होती, खुर्चीवर बसवलेली होती आणि समोर आकाश सोफ्यावर बसून सिगार पेटवत होता. तिला पाहून तो हळूच हसला. तुला शुद्धीवर पाहून मला खूप आनंद झाला आहे, गोड मुली, असं म्हणत तो तिच्याकडे पुढे आला. तिने पटकन आपली मान दुसरीकडे वळवली. त्याने तिचा चेहरा हाताने पकडून जबरदस्तीने आपल्या दिशेने वळवला. मला इथून जाऊ दे, ती थरथरत्या आवाजात म्हणावली. ती विनवणी करू इच्छित नव्हती, पण ती मजबूर झाली होती. तू मला जशी समजतोयस तशी मी मुलगी नाही. मी एका इज्जतदार कुटुंबातून आलेली आहे आणि एक सभ्य मुलगी आहे. सभ्य मुली क्लबमध्ये जाऊन लोकांचं मनोरंजन करत नाहीत. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, ज्याचा मला आजही पश्चाताप आहे. मला फसवण्यात आलं होतं. मी स्वतःहून बाहेर गेले नव्हते. मला पैशांची गरज होती आणि माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन माझा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली. आणि हे सगळं तुमच्यासारख्या श्रीमंत घराण्यातील एका मुलीमुळे घडलं होतं. म्हणूनच मला श्रीमंत लोकांचा प्रचंड तिरस्कार आहे. तुम्ही आम्हा गरिबांच्या मजबुरीचा फायदा घेता. तुमच्यात थोडासुद्धा देवाचा भय नाही. आमच्या इज्जतीशी खेळून तुम्हाला काय मिळतं? हे सगळं का करता? आमचा श्वास आमच्यावरच का गुदमरवता? शेवटी आम्ही तुमचं काय बिघडवलं आहे? असं म्हणत ती जोरजोरात रडू लागली. तिचे अश्रू जणू सुरीसारखे त्याच्या छातीत घुसत होते. बराच वेळ तिथे शांतता पसरली होती. मग ती म्हणाली, प्लीज मला इथून जाऊ द्या. माझी आई काळजी करेल. ठीक आहे, मी तुला इथून जाऊ देतो, पण माझी एक अट आहे. तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. मी लपून छपून तुझ्याशी लग्न करणार नाही. जर तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल आणि माझं व्हायचं असेल तर सर्वांसमोर उघडपणे घरी येऊन माझ्या आईकडे हात माग. याशिवाय मी तुझ्यासोबत कुठलाही दुसरा संबंध ठेवणार नाही. ती त्याच्या डोळ्यात पाहून हे बोलत होती. जर मी असं केलं तर तू माझ्या आयुष्यात यायला तयार आहेस का? तो तिला पुन्हा गमावू इच्छित नव्हता आणि यावेळी तिच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण व्हावा असं त्याला अजिबात नको होतं. थोड्याच वेळापूर्वी त्याने जी चूक केली होती त्याबद्दल तो लाजलेला होता. तिच्याशी निरर्थक बोलणं आणि तिला पळवून आणणं याची काय गरज होती? जेव्हा तो तिच्यावर प्रेम करत होता तेव्हा सरळसोट पद्धतीने लग्नाची गोष्ट करायला हवी होती. पण आपल्या रागामुळे त्याने सगळं बिघडवलं होतं. तिला माहीत होतं की तो कधीच आपले आई वडील घेऊन तिच्या घरी येणार नाही, म्हणूनच तिने होकार दिला. त्यानंतर तो तिला घरी सोडायला गेला. तुझ्या हाताला दुखतंय का? तिच्या हातावर दोरीचे व्रण पाहून तो विचारल्याशिवाय राहू शकला नाही. हे व्रण तुमच्याच देणगीतले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांचा काही फरक पडू नये, तिने तिखटपणे उत्तर दिलं आणि वेगाने पावलं टाकत घरात शिरली. काकूंनी पुन्हा तिच्या चारित्र्यावर बोलणं केलं, पण तिने काहीही उत्तर दिलं नाही. खोलीत जाऊन तिने आईलाही बहाणा केला की ऑफिसमध्ये काम खूप होतं. त्यानंतर ती पुन्हा नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागली. आकाशने कधीच तिच्या आड येण्याचा प्रयत्न केला नाही, ना तिच्याशी चुकीचं बोलला. उलट त्याने तिची बढतीही केली आणि आता ती त्याची सेक्रेटरी झाली.
तरीही तो तिच्याशी नेहमी आदरानेच वागायचा. आकाशच्या बदललेल्या वागणुकीमुळे प्रियंका आश्चर्यचकितही होती आणि मनोमन आनंदीही होती की ती त्याच्या डोक्यातून तिला मिळवण्याचं वेड उतरलं आहे पण एके दिवशी घरी परतल्यावर समोर बसलेल्या व्यक्तींना पाहून ती थक्क झाली. तो आपल्या आईवडिलांसह तिच्या घरी आलेला होता आणि लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला होता. आकाशच्या आईने तिला प्रेमाने जवळ बसवून तिच्या हातात शगुनचे पैसे ठेवले. तिने आश्चर्याने आईकडे पाहिलं तर आईच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. मुलीने जितका संयम ठेवला होता त्यावरून त्यांना खात्री होती की तिचं नशीब खूप चांगलं असेल आणि अखेर देवाने तिच्यावर कृपा केली होती. तिच्या सर्व परीक्षा आकाशच्या रूपाने फळाला आल्या होत्या. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने ज्या आपुलकीने आणि पूर्ण सन्मानाने तिच्याशी नातं जोडलं त्याने ती त्याच्या प्रेमाची चाहती झाली. प्रियंका आयुष्यात आल्यापासून आकाश पूर्णपणे बदलला होता. तो तसाच माणूस बनला होता जसा तिला आवडायचा. तो प्रत्येक प्रकारे तिची काळजी घ्यायचा आणि कधीही तिच्या भूतकाळावरून तिला टोमणे दिले नाही. तो तिच्यावर अमाप प्रेम करू लागला होता आणि प्रत्येक ठिकाणी तिचा मान सन्मान राखत होता. तिच्या मनात श्रीमंत लोकांबद्दल जी घृणा निर्माण झाली होती तीही आता संपली होती. कारण आकाशच्या कुटुंबाला भेटल्यानंतर तिला हे समजलं होतं की हाताची पाचही बोटं कधीच सारखी नसतात. त्याने तिलाही सांगितलं होतं की क्लबमध्ये पहिल्यांदा भेट झाल्यानंतर तो तिच्यासाठी किती तडफडत राहिला होता आणि त्यानंतर तब्बल 3 वर्ष तो सतत क्लबचे फेरे मारत राहिला होता. तिथे तो ना कोणत्याही मुलींशी बोलायचा ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचा. तो फक्त आपल्या मनाच्या ओढीने तिथे जायचा कारण तीच ती जागा होती जिथे त्याला ती पहिल्यांदा भेटली होती आणि आता ती कायमची त्याच्या नशिबात लिहिली गेली होती. ज्यासाठी तो आपल्या देवाचे कितीही आभार मानले तरी ते कमीच होते. पैसा आणि सत्ता क्षणिक आकर्षण आणू शकतात पण खरे नाते आणि प्रेम हे फक्त परस्पर आदर, विश्वास आणि बदलण्याची तयारी यानेच टिकते. श्रीमंत गरीब असा भेद नाही. चांगले आणि वाईट, मनगट हेच खरे ठरवते आणि जे चांगले कर्म करतात त्यांना शेवटी न्यायच मिळतो. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.